कधी तुमच्या तोंडून रागाच्या भरात असं काही निघालंय का जे तुम्हाला खरं तर बोलायचंच नव्हतं? कधी एखाद्याला रागाच्या भरात एक मेसेज पाठवलाय का जो पाठवल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला वाटलं, अरे हे मी काय केलं? कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून वाद इतका वाढलाय का की त्या क्षणी समोरची व्यक्ती कोण आहे, किती जवळची आहे हे सुद्धा आपण विसरून गेलो आणि राग शांत झाल्यावर आपण एकटेच विचार करत बसतो, मी एवढं का बोललो? पण समस्या इथेच आहे, रागाच्या त्या क्षणी आपल्याला आपली चूक वाटतच नाही. त्या क्षणी आपल्याला वाटतं मीच बरोबर आहे. आणि कदाचित म्हणूनच रागाचा एक क्षण कधी कधी नातं तोडतो, वर्षांची मेहनत वाया घालवतो आणि आयुष्यभराचा पश्चाताप मागे ठेवतो. पण प्रश्न असा आहे, आपल्याला राग येतो म्हणून आपण चुकीचे निर्णय घेतो की रागाच्या क्षणी आपल्या भावनाच आपल्या मेंदूचा ताबा घेतात? हेच आपण आज समजून घेणार आहोत. रागाच्या एका क्षणात माणूस स्वतःच्याच विरोधात का उभा राहतो आणि त्या एका क्षणाला थांबवता आलं तर आपण आपल्या आयुष्यात किती मोठ्या चुका टाळू शकतो. आपल्याला एक गोष्ट मान्य करायला थोडी कठीण जाते. आपण आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवतो असं आपल्याला वाटतं. आपण निर्णय घेतो, विचार करतो, फायदे तोटे पाहतो आणि मग कृती करतो असं आपल्याला वाटतं. पण वास्तव थोडंसं वेगळं आहे. आपल्या निर्णयांवर आपल्या भावनांचा प्रभाव आपल्याला वाटतो त्यापेक्षा कितीतरी जास्त असतो. आणि गंमत अशी आहे की आपल्याला हे स्वतःच्या बाबतीत जाणवतही नाही. एक उदाहरण पाहूया. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा जर राग आला की आपण त्याच्या विरोधातले पुरावे शोधायला लागतो. ही व्यक्ती नेहमीच अशीच असते, याने मुद्दामच माझा अपमान केला, याला ना धडाच शिकवला पाहिजे. आणि मग आपला मेंदू एक विचित्र असं काम करतो. आपल्याला जे आधीच मानायचंय त्यालाच समर्थन देणारे पुरावे तो शोधायला लागतो. समोरच्याने 10 चांगल्या गोष्टी केलेल्या असू द्या, पण रागाच्या क्षणी केलेली एक छोटीशी चूक आपल्याला सगळ्यात मोठी दिसते. का? कारण त्या क्षणी आपण वास्तव पाहत नसतो, आपण वास्तवाकडे आपल्या भावनेच्या चष्म्यातून पाहत असतो. म्हणूनच इथे एक अत्यंत महत्वाचा फरक आहे, रिॲक्ट करणं आणि थिंक करणं यातला फरक. रिॲक्शन म्हणजे काय? मला राग आला म्हणून मी बोललो, मला वाईट वाटलं मग मी उत्तर दिलं, माझा अपमान झाला म्हणून मी बदला घेतला. पण रॅशनॅलिटी म्हणजे काय? मला राग आलाय पण मला लगेच प्रतिक्रिया द्यायची नाहीये. हीच खरी ताकद आहे, कारण भावना आपल्याला आतल्या जगात खेचतात आणि रॅशनॅलिटी आपल्याला पुन्हा वास्तवाकडे घेऊन जाते. म्हणूनच पुढचा प्रश्न आणखी महत्वाचा आहे. रागाच्या क्षणी आपल्या मनात नेमकं असं काय घडतं ज्यामुळे आपण शांत असताना देखील कधीही न घेतलेले निर्णय अचानक घेऊन बसतो? समजा तुमचा एखाद्या व्यक्तीसोबत वाद झाला. त्या व्यक्तीने एक वाक्य बोललं आणि ते वाक्य थेट तुमच्या मनाला लागलं. क्षणात राग आला. आता त्या क्षणी तुमचं लक्ष कशावर असतं? फक्त त्या व्यक्तीच्या चुकीवर. त्याने आधी तुमच्यासाठी केलेल्या 10 चांगल्या गोष्टी त्या क्षणी आठवतही नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते, याने माझा अपमान केला. आणि इथूनच भावनांचा खरा खेळ सुरू होतो. भावना आपल्या लक्षाला आतल्या दिशेने खेचतात. आपण वास्तवाकडे पाहण्याऐवजी आपल्या रागाकडे पाहत बसतो. त्याने असं का केलं? माझ्याशीच असं का बोलला? मी त्याला सोडणार नाही. आपल्या डोक्यात हेच विचार फिरत राहतात आणि जितका आपण त्याच विचारात अडकतो तितकाच राग वाढत जातो. म्हणजे सुरुवातीला घटना छोटी असते, पण आपलं मन त्या घटनेला पुन्हा पुन्हा आठवून तिचं रूप मोठं करत जातो. आणि मग आपण एक मोठी चूक करतो. आपण रागाच्या अवस्थेत घेतलेला निष्कर्ष सत्य समजायला लागतो. त्याने मुद्दाम केलं, त्याला माझी किंमतच नाही, सगळेच माझ्या विरोधात आहेत. कदाचित यापैकी काहीच खरं नसेल, पण भावनेच्या प्रभावाखाली आपल्याला दुसरी शक्यताच दिसत नाही. इमोशन्स टेंड टू नॅरो द माइंड. म्हणजे भावना आपल्या विचारांची व्याप्ती कमी करतात. शांत असताना आपल्याला 10 शक्यता दिसतात, पण रागाच्या क्षणी आपल्याला फक्त एकच पर्याय दिसतो, आता याला उत्तर दिलंच पाहिजे. आणि म्हणूनच स्वतःसाठी एक नियम पाळा, भावनेच्या भरात कधीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जर राग आला तर त्या भावनेला लगेच कृतीत बदलायचं नाही. स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, मला एवढा राग का आलाय? माझ्या अहंकाराला धक्का बसलाय का? खरंच माझा अपमान झालाय का? की माझ्या मनाने त्या घटनेचा अर्थ तसा लावलाय? आणि हा प्रश्न विचारताच एक महत्वाची गोष्ट घडते, आपण भावनेपासून थोडंसं दूर होतो. राग आपल्याला चालवत नसतो, आपण रागाकडे पाहायला सुरुवात करतो.
आणि कदाचित हाच इमोशनल कंट्रोलचा पहिला टप्पा आहे. रागाला दाबणं नाही, तर रागाला समजून घेणं. कारण रागाच्या क्षणी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की आपण परिस्थितीवर प्रतिक्रिया देत आहोत, पण प्रत्यक्षात आपण आपल्या भावनेच्या आदेशावर चालत असतो. म्हणूनच पुढचा प्रश्न आहे, आपल्याला राग येतो तेव्हा आपण खरंच समोरच्या व्यक्तीवर रागावलेले असतो की त्या व्यक्तीने आपल्या अहंकाराला, असुरक्षिततेला किंवा अपेक्षांना धक्का दिलेला असतो? क्षणभर विचार करा. समोरचा एखादा अनोळखी माणूस तुम्हाला काहीतरी चुकीचं बोलला. तुम्हाला राग येईल, पण काही मिनिटांनी तो प्रसंग कदाचित तुम्ही विसरूनही जाल. पण जर तोच शब्द तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीने बोलला तर राग कितीतरी पटीने वाढतो. का? कारण प्रश्न फक्त त्या शब्दांचा नसतो. प्रश्न असतो, माझ्याशी असं बोलण्याची हिंमतच कशी झाली? आणि इथेच भावनांचा आणखी एक धोकादायक पैलू समोर येतो. अनेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीवर रागावलेले नसतो, आपल्या अहंकाराला झालेल्या धक्क्यावर रागवलेले असतो. आपल्या मनात स्वतःची प्रतिमा असते, मी समजूतदार आहे, माझा आदर झाला पाहिजे, लोकांनी माझं ऐकलं पाहिजे, मी इतकं केलंय त्यामुळे समोरच्याने माझी किंमत केली पाहिजे. आणि जेव्हा वास्तव या अपेक्षेच्या विरोधात जातं तेव्हा मनाला धक्का बसतो आणि त्या धक्क्याचं रूप अनेकदा रागाच्या स्वरूपात बाहेर येतं. एक उदाहरण पाहूया. तुम्ही ऑफिसमध्ये एखादं काम मनापासून केलं, पण बॉसने त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यातल्या चुकाच खूप काढल्या. कदाचित त्या टीकेत काही तथ्यही असेल, पण तुम्हाला लगेच वाटतं, माझ्या कामाची किंमतच नाही. आणि मग आपण टीका समजून घेण्याऐवजी टीका करणाऱ्या व्यक्तीवर रागवतो. हेच नात्यांमध्येही होतं. आपण एखाद्या व्यक्तीकडून प्रेम, आदर किंवा विशिष्ट वागणुकीची अपेक्षा ठेवतो, पण समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही की आपण म्हणतो, तू मला असं कसं वागवू शकतोस? लक्षात घ्या, इथे रागाचं मूळ अनेकदा घटनेत नसतं, ते आपल्या अपेक्षेमध्ये असतं. आणि म्हणूनच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला हवी. भावना आपल्याला घटना दाखवत नाहीत, त्या घटनेचा आपण लावलेला अर्थ दाखवतात. समोरच्याने एक वाक्य बोललं, घटना एवढीच आहे, पण आपल्या मनाने त्याचा अर्थ लावला, याला माझा अपमान करायचा आहे. आता आपण त्या अर्थावर प्रतिक्रिया देतो आणि मग एक छोटी घटना मोठ्या संघर्षात बदलते. यामुळेच स्वतःवर नियंत्रण ठेवणारा माणूस राग आला की लगेच विचारतो, मला नेमकं काय दुखलंय? शब्द, अपमान, अपेक्षा की माझा अहंकार? हा प्रश्न विचारण्याची जर सवय लागली ना, तर राग आपला मालक राहत नाही, तर तो फक्त एक संकेत बनतो. आपल्या मनात कुठेतरी असुरक्षितता आहे, कुठेतरी अपेक्षा आहे किंवा कुठेतरी स्वतःची प्रतिमा खूप नाजूक आहे, हे राग आपल्याला दाखवू लागतो. आणि म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवण्याआधी राग आपल्याला काय सांगतोय हे समजून घ्यावं लागतं. पण इथे आणखी एक धोका आहे, कारण काही लोक आपल्याला मुद्दाम राग आणतात. ते आपल्या कमकुवत जागा ओळखतात आणि नेमका तिथेच वार करतात. मग प्रश्न असा आहे, जर समोरचा माणूस आपल्याला मुद्दाम उचकवत असेल तर त्यावेळी स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं? आता समजा समोरच्या व्यक्तीला तुमचा राग माहितीये, तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टीचा त्रास होतो हेही त्याला माहितीये, आणि तरीही ती व्यक्ती मुद्दामून त्याच गोष्टीवर बोलते. एक टोमणा, दुसरा टोमणा, मग तुमच्या भूतकाळातली एखादी गोष्ट आणि शेवटी असा एखादा शब्द की तुमच्या मनात येतं, बस आता याला उत्तर दिलंच पाहिजे. पण इथे एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. समोरचा तुम्हाला राग आणतोय याचा अर्थ त्याच्याकडे तुमच्यावर सत्ता आली आहे. कारण त्याने तुमच्या मनात एक बटन शोधलंय आणि ते दाबताच तुमची प्रतिक्रिया त्याच्या नियंत्रणात गेली. तुम्ही ओरडता, तो शांतपणे पाहतो. तुम्ही अपशब्द वापरता, तो तुमच्याच शब्दाचा वापर तुमच्या विरोधात करतो. तुम्ही नियंत्रण गमावता आणि शेवटी तुम्हालाच वाटतं, मी इतका का भडकलो? म्हणूनच भावनिक नियंत्रण म्हणजे फक्त शांत राहण्याची कला नाहीये, ती आपल्या स्वातंत्र्याची कला आहे. समोरच्याला तुमच्या भावनांचं रिमोट कंट्रोल देऊ नका. हे विशेषतः अशा लोकांच्या बाबतीत महत्वाचं आहे जे तुम्हाला जाणून बुजून प्रोव्होक करतात. कारण त्यांना तुमच्याशी तर्काने जिंकायचं नसतं, त्यांना फक्त तुम्हाला रिॲक्ट करायला लावायचं असतं. आणि एकदा तुम्ही रिॲक्शन दिली की पुढचं पाऊल तुमच्या भावनेत असतं, तुमच्या बुद्धीचं नाही. आणि याचं एक सुंदर उदाहरण आपल्या इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं. अफजल खानाने शिवाजी महाराजांना घाबरवण्यासाठी आणि मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी अनेक प्रकारे उचकवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक उचकावणीला भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी
महाराजांनी परिस्थितीचा विचार केला. कारण युद्धभूमीवर फक्त तलवार महत्वाची नसते, मनावरचा ताबा त्याहूनही अधिक महत्वाचा असतो. हीच गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यातही लागू होते. कोणी ऑफिसमध्ये तुम्हाला कमी लेखलं, घरी कोणी तुमच्यावर आरोप केले, रस्त्यावर कोणी गाडीला कट मारली, सोशल मीडियावर कोणीतरी तुमचा अपमान केला. प्रत्येक वेळी आपल्यासमोर दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे त्याने माझ्याशी असं केलं म्हणून मीही त्याला दाखवतो, आणि दुसरा म्हणजे माझी प्रतिक्रिया माझ्या हातात आहे. पहिला पर्याय आपल्याला क्षणभर समाधान देऊ शकतो, पण दुसरा पर्याय आपल्याला स्वतःवरची सत्ता देतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला मुद्दाम उचकवलं की ताबडतोब उत्तर देण्याऐवजी काही सेकंद नक्की थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आत्ता जे करणार आहे ते मला उद्या अभिमानाने आठवेल का? आणि जर उत्तर नाही असेल तर त्या क्षणी शांत राहणं ही कमजोरी नाहीये, ती तुमची ताकद आहे. ज्याला तुमचा राग नियंत्रित करता येतो तो तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकतो, आणि ज्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलंय त्याचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात राहत नाही. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, राग आला तर करायचं काय? कारण राग करू नका असं सांगणं सोपं आहे, पण राग आला, मन तापलं, समोरचा व्यक्ती अजून बोलतोय आणि आपल्याला लगेच उत्तर द्यायचंय, त्या क्षणी स्वतःला शांत कसं ठेवणार? यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, इन्क्रीज युअर रिॲक्शन टाइम. म्हणजे काय? घटना आणि आपल्या प्रतिक्रियेमध्ये अंतर निर्माण करा. समजा तुम्हाला कोणीतरी असा मेसेज पाठवला की तुमचं रक्तच तापलं. पहिलं इन्स्टिंक्ट काय असेल? ताबडतोब रिप्लाय. मोठा मेसेज, कदाचित कठोर शब्द, पण एक आपल्याला वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा. उत्तर लिहा पण सेंड करू नका. फोन बाजूला ठेवा, थोडा वेळ द्या, शक्य असेल तर एक रात्र झोपा. कारण वेळ जसा जसा जातो तशी तशी भावनेची तीव्रता कमी होत जाते आणि त्याच घटनेकडे पाहण्याची आपली क्षमता वाढते. काल ज्यावर आपल्याला वाटत होतं याला आत्ताच उत्तर दिलं पाहिजे, आज कदाचित वाटेल याला उत्तर देण्याचीच गरज नाही. आणि हीच इमोशनल कंट्रोलची सुरुवात आहे. पण इथे आणखी एक महत्वाची सवय, फक्त रागाकडे पाहू नका, रागाच्या मुळाशी जा. स्वतःला विचारा, मला एवढा राग का आला? त्याने खरंच एवढी मोठी चूक केली होती का? की माझ्या अहंकाराला धक्का बसला, माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, मला अपमानित झाल्यासारखं वाटलं, की यामागे माझी असुरक्षितता आहे? कारण अनेक वेळा राग हा मूळ भावना नसतो, तो वर दिसणारा परिणाम असतो. खाली कदाचित भीती असते, असुरक्षितता असते, मत्सर असतो, किंवा स्वतःला कमी समजलं जाण्याची भीती असते. म्हणूनच पुढच्या वेळी जर राग आला तर रागाला लगेच बाहेर फेकू नका, त्याच्याकडे थोडंसं निरीक्षकासारखं पहा. जसं एखादा वैज्ञानिक एखाद्या प्रयोगाकडे पाहतो तसंच स्वतःकडे पहा. इंटरेस्टिंग, मला आत्ता एवढा राग का आला? हा छोटासा बदल खूप मोठा आहे, कारण त्या क्षणी तुम्ही रागात असलेला माणूस राहत नाही, तुम्ही रागाचं निरीक्षण करणारा माणूस बनता. आणि निरीक्षण सुरू झालं की भावनेची पकड हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच एक साधा नियम लक्षात ठेवा, रागात निर्णय नाही, रागात मेसेजेस नाहीत, रागात फोन नाही, रागात मोठी घोषणा नाही, आणि जर शक्य असेल तर रागात नातं तोडण्याचा निर्णय तर अजिबात नाही. कारण त्या क्षणी तुम्ही तुमच्या भविष्याच्या शांत मनाने निर्णय घेत नसता, तुम्ही त्या क्षणाच्या भावनेने निर्णय घेत असता. आणि कधी कधी फक्त काही तासांचं अंतर आयुष्यभराचा पश्चाताप वाचवू शकतो. कारण खरी ताकद अशी नाहीये की मला कधीच राग येत नाही, खरी ताकद अशी आहे, मला राग येतो पण माझी कृती माझ्या रागाच्या हातात नसते. कदाचित पुढच्या वेळी तुम्हाला राग येईल, कोणी तुमचा अपमान करेल, कोणी तुम्हाला मुद्दामून उचकवेल, आणि तुमच्या मनात लगेच उत्तर देण्याची इच्छा निर्माण होईल. त्या क्षणी फक्त एक गोष्ट आठवा, माझ्या भावनेला माझ्या भविष्याचा निर्णय घेऊ द्यायचा का? कारण राग हा काही क्षणांचा असतो, पण त्यातून झालेली चूक कधी कधी आयुष्यभराची असते. म्हणूनच रागाला दाबून ठेवू नका, राग समजून घ्या, भावनांपासून पळू नका, पण त्यांना आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग व्हील मात्र देऊ नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, रागाच्या क्षणी शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर स्वतःवर विजय मिळवणं. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला स्वतःच्याच एखाद्या जुन्या रागाच्या प्रसंगाची आठवण झाली असेल तर हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरताच ठेवू नका. ज्याला याची गरज आहे अशा व्यक्तीला नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारे मानवी स्वभाव, मानसशास्त्र,
पैसा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, माझ्या आयुष्यात असा कोणता निर्णय जो मी रागाच्या क्षणी घेतला होता आणि आजही त्याचा पश्चाताप होतो. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःबद्दल तुमच्यापेक्षा जास्त काहीतरी शिकवून जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तुमचे खूप खूप धन्यवाद.